फौजदार हे घ्या. कडुनिंबाचा पाला मी नाही खाणार, खूप कडू असतं ते. अहो मग त्याला काय होतं? अहो एकदा कडुलिंबाचा पाला खाल्ला की नाही की वर्ष एकदम गोड जाते बघा, एकदम टापोट टाप. गप संजू, असं काही नसतं. या सगळ्या सांगायच्या गोष्टी आहेत. याचं खरं सायंटिफिक कारण असं आहे की सीझन बदलतो ना, हे खाल्लेलं तब्येतीला चांगलं असतं. कळतंय ना हो? नाही म्हणलं कळतंय ना, मग खावा की घ्या. नाही हं संजू, मी नाही खाणार. अहो फौजदार, मी तुम्हाला फक्त 4 पानं खायला सांगते, अख्खं झाड खायला नाही सांगते. आणि तुमचं असंच असतंय बरं का, कळतं सगळं पण नुसता हट्टीपणा करायचा. लुक हु इज टॉकिंग. कोण कोणाला हट्टी म्हणतंय बघा. हा मग मी आहेच हट्टी, म्हणून तो शोभतो ना एकमेकांना. असं संजू, अहो लाडात येऊ नका, हे घ्या. संजू शाबास, एकच नंबर. असंच पाहिजे तुम्हाला. खूप कडू पाला खाल्लाय. आता मला तोंड गोड करायचंय. अहो जावा तिकडं. गावात इकडं काय, मी नाही जाणार. अहो अहो पाडवा म्हणजे काय हो? तुला पाडवा माहित नाही? नाही म्हणजे माहिती आहे, पण पाडवा का म्हणतात ते नाही माहिती. मी तुला सांगतो पण कुणाला सांगू नकोस हं? मी वाचलंय की हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नवीन वर्षाचा प्रारंभ असतो आणि या महिन्याची पहिली तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिलाच वर्ष प्रतिपदा म्हणतात. आता प्रतिपदा म्हणजे या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत पाडवा हा शब्द रूढ झालाय, म्हणजे चैत्र पाडवा. असं पण संजू, हे मी तुला सांगितलं पण आता प्रॉब्लेम झाला ग. काय? म्हणजे आता हे तुला कुणाला तरी 2 जणांना सांगावं लागणार. हा हा, नाहीतर आज काय माहिती ना. पाडवा. नीट बोल गाढवा. अहो पण फौजदार, तुम्हाला तर लयच नॉलेज आहे. भारी आहे, भारी आहे. बरं संजू, आजपासून वसंत ऋतूची सुरुवात होते बरं. म्हणजे पाडव्याच्या आसपास सूर्य हा वसंत संपातावर येऊन थांबतो. संपतावर? संपतावर म्हणजे? अगं संपातावर म्हणजे हे बघ, क्रांतिवृत्त आणि विषुववृत्त ही 2 वर्तुळं ज्या बिंदूत परस्परांना छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू म्हणतात. वा वा फौजदार, तुम्ही तर लय टॅलेंटेड आहे बा, लय कळतं तुम्हाला. हॅपी हॅपी गुढी पाडवा. चला चला, आपल्याला नमस्कार करायचा ना गुढीला. चला चला. अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवी. आयुष्यमान भव.
अहो माझ्या नको माझ्या नको. अहो नोकर माणूस आम्ही, आमच्या पाया पडणं बरं नाही दिसत. त्याला काय होतंय दत्तू काका, तुम्ही वयाने मोठे आहात ना, आमच्या डॅडींपेक्षा पण मोठे, म्हणून पडतोय पाया. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. तुम्हाला पण. हॅलो राजश्री, बेबी मावशी बोलतीये. हा अगं तू येतेस ना, आज चैत्र पाडवा आहे, सण आहे, विसरलीस का काय? हा अगं ढाले पाटलांची मोठी सून आहेस तू, ये की घरी मग. हा अगं काम इम्पॉर्टंट आहे माहितीये मला, पण मग दिवसभर कशाला राहायचंय तुझ्या मम्मीकडे, ये घरी. होय का, बर मग अक्काला शुभेच्छा दे गुढीपाडव्याच्या. हॅलो, अक्का कुठे दिसत नाही बघ मला, तू आल्यानंतर दे. हा ठेवते मग. हा अक्का ती दिवसभर तिच्या मम्मीकडेच राहणार आहे. ठीक आहे. तू का ग तिला काही बोलत नाही? ज्या व्यक्तीने या घराला, या घरातल्या माणसांना कधी आपलं मानलंच नाही, त्यांच्याकडनं आम्ही कसलीही अपेक्षा ठेवत नाही. आता सणाच्या दिवशी हे नसत्या विचारांनी तुमचं BP अपडाऊन करू नका बेबी. हां, त्या आपल्या मम्मीकडे आनंदात, तुम्ही तुमच्या आनंदावर विरजण कशाला घालताय? नवीन वर्षाची सुरुवात आहे, तुमच्यासाठी भेट आणली आहे. गिफ्ट आणलं माझ्यासाठी? फोन धर. बघा आवडतंय का? सोन्यासारख्या माणसाकडनं सोन्याची गिफ्ट. नमस्कार करते. सुखी राहा. अक्का, आमच्याकडे कबड्डीच्या मॅचेस होतात ना, त्याच्यामध्ये टॉस करायला वापरणार आहे मी. नाही, या सोन्याची चांगली अंगठी करून घ्यायची तुम्ही, घाटदार. तुमच्या बोटात अजून एक अंगठी पाहिजे. असं म्हणतेस? बर करते. मी येऊ का? संजू, काही हवंय का तुम्हाला? मी आत येऊ? अगं ये की ये. आज गुढीपाडवा आहे ना, म्हणून मी गिफ्ट आणलं होतं. रणजितरावांनी आणलंय तर त्यांनीच आम्हाला देणं मस्त आहे. अच्छा, याच्यासाठी सकाळी गेली होतीस होय तू? अक्का, हे गिफ्ट संजूने आणलंय, रणजितने नाही. काय? कशाला केला तुम्ही एवढा धडपडा? हां, तुम्ही काय म्हणून आम्हाला गिफ्ट द्यायचं? कशाला? सणासुदीला मोठी माणसं लहानांना गिफ्ट देतात. गिफ्ट नसतंय ते, आशीर्वाद असतो. हा, एकदमच बरोबर आहे तुमचं सासूबाई, पण ते काय ना,
मला सवय आहे हो. नाही म्हणजे घरी असताना दरवर्षी गुढीपाडव्याला किंवा दसऱ्याला मी आमच्या आईला असंच गिफ्ट घेऊन द्यायचे. मी कमवलेल्या मी साठवलेल्या जमवलेल्या पैशातून. आता या वेळेस मी इथं आहे म्हणून मला असं वाटलं की तू मला गिफ्ट द्यावं. आणि तुम्ही असं नका समजू ना की मी एकटीने गिफ्ट दिलंय. तुम्ही असं समजा की आम्ही दोघांनी मिळून दिलंय गिफ्ट. नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही माझ्या सासूबाई आहात, आई नाही. पण ते कसं आहे ना, वर्षभर तुम्ही मोठी माणसं आम्हाला गिफ्ट देता आणि त्या गिफ्टच्या रूपातून आशीर्वाद देता. मग मला असं वाटलं की कधीतरी लहानांनी पण मोठ्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे ना, आणि त्या गिफ्टच्या रूपातून त्यांना थँक्यू म्हणलं पाहिजे. सासूबाई, खरंच मनापासून लई लई थँक्यू बघा. अगं छान आहे, भारी आहे साडी. छान आहे तुमचं गिफ्ट. येते. अक्का, ती दे साडी माझ्याकडे. मला आता 2-2 साड्या झाल्या. का हो? तुम्हाला आहे की तुमची साडी? अगं तू लहानांकडनं गिफ्ट घेत नाही ना, मग लहानांना दे, मी वापरते. तू काय तिची साडी वापरणार नाहीस? अगदी तसं काही नाही. त्यांची गिफ्ट देण्यामागची भावना जेन्युइन वाटली आम्हाला. त्या भावनेचा आम्ही आदर करणार आहोत. जरा फोरकट आहेत त्या, पण ठीक आहे. आय मस्ट ॲप्रिशिएट हर जेन्युइन जेस्चर. मग काय, नाही म्हणलं बायकोसाठी काही गिफ्ट वगैरे काही आणलं की नाही पहिल्या गुढीपाडव्याचं? अशी कुठे पद्धत असते का? अगं नाही, दिवाळीच्या पाडव्याला नवरा बायकोला गिफ्ट देतो. गुढीपाडव्याला नाही दिलं तरी चालतं. हा का? नसती होय पद्धत? नाही ना. अगं पण मी पुण्याला न जाता आज घरी थांबलो. याच्यापेक्षा मोठं गिफ्ट कोणतं असणार आहे? अहो जावा तिकडं. अगं पुण्याला न जाऊन एवढं मोठं गिफ्ट दिलंय.
म्हटलं चला अजून एक छोटंसं गिफ्ट द्यावं. तुला गिफ्ट देणार नाही असं होणार आहे का? माझ्या फौजदारकीच्या पगारातून जेवढं होईल तेवढं एक साधंच गिफ्ट आणलंय. कसं वाटलं? लय म्हणजे लय भारी आहे. कोहिनूर हिऱ्यापेक्षा पण लय भारी आहे. तुम्ही काही पण आणलं ना माझ्यासाठी तरी माझ्यासाठी ते अनमोलच असेल बघा. अश्रुदानाचा रंगारंग कार्यक्रम कधी? हो, अशी सुखासुखी कशाला रडीन मी? असं कसं? पुण्याला जातोय ना मी. जावं तिकडं. जैसी आपकी आज्ञा. तिकडेच चाललोय पुण्याला. अहो नका ना जाऊ. एकदा ठरव काय ते.